नमस्कार. राधे राधे. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कसे हे सगळे? मस्त आहेत ना? असंच मस्त राहावा. असं मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळा इडो बघ जा मुलींनो. हे बघा, दोडक्याची भाजी केलेली आहे. जरा आपण गरम करू दोडक्याची भाजी. चालू केलं नाही आणि लागले मी करायला. दोडक्याची भाजी कुणाला आवडते या? सकाळी केली होती हो, थोडीच राहिली बघा. मुलींनो आणि मुलांनो, माता बहिणींनो, इडो बघच आहो, सगळा इडो बघच. आपले इडो भारीच असतात बघा. आपले इडो 1 नंबर असते मुलींनो आणि मुलांनो, माता बहिणींनो. आपले बघणार भाऊ बहिणी सगळेजण. वाटीमधली भाजी आपल्या मुलीनं खायला दिली ती बघा. ही डब्यामधली बंद करते. गॅस बंद करते. जळून जाईन हो, मग मला नाही पुरणार बघा भाजी. आणि आता भाजी करायला मला लई टेन्शन आलं या. कामाला पण जायचंय ना, म्हणून बघा तुमच्या आईला कामाला जायचं या. हे बघा, ही मटकीची भाजी आणि हे बघा ही शेवग्याची भाजी आपण आपल्या मुलींना खायला दिली होती. मी म्हणलं नको लय उशीर होईल घरी जायला, रस्त्याने लय गर्द्या आहेत. मग ती म्हणली जा बाई. मग मी म्हणलं नाही बाई, दे मला भाजी थोडी. तर बघा ना, तिने नाही का मला आवडती या प्रिया का तिनंच शेंगा दिल्यात आणि थोडीच भाजी दिली या बघा आपल्या मुलीनं. आणि म्हणले ठोस घेऊन जा. मी म्हणलं नको बाई, 4-5 ठोस घेतलेले आहेत, राहू दे बाकीचं, मुलगी खाईन. म्हणलं तू नाही खाणार, मुलगी खाईन, आपले जावाई बापू खातेन. मग म्हणली राहू दे म्हणली बघा. ती रात्रीची भाकर आहे ना, तर म्हणलं जाऊ दे, मीच खाईन. आहे बघा, आता पुरी तर खाणार नाहीत, पुरी नाहीत खाणार, तर म्हणलं मीच खाईन. रात्रीची भाकर कशी फेकायची हो, ह्याचा आणासाठी आम्ही हे बघा लय उपाशी मेलेलो आहेत बघा. आणि ते कसं काय फेकायचं, मला नाही बघा आवडत फेकायला. आता एवढ्या मोठ्या चपात्या करून ठेवल्या तर आपल्या सुनबाईनं. हे बघा खाली पण येतात, या वरच्या आहेत, खाली पण आहे चपात्या. आणि हे बघा कढी केली वाटतं. हे बघा कढी. आता हेच नाही तुम्हाला दाखवायला. पळी बघते. मी पळी बघते. अगं बाया पळी आहे का नाही काय माहिती. हाय पळी आहे बघा. त्याला वापस गरम नाही करायचं बघा. कढी आहे ना, त्याला वापस गरम नसते करत. आणि वापस गरम केली ना फुटत असती बघा. म्हणून काय करायचं मुलींनो, एकच टाइम उकळायची. एक टाइम उकळलं ना परत तिला नाही हात लावायचा. मग गार झाली ना तरी पण खायची. ह्या मी रात्रीच्या भाकरीवर मी कढी खाणार आहे बघा. ओ बाय बघा पोहे आहेत. आता कोण खाईन पोह्याला? आता कोणीच नाही ना खायला. आणि केळ चपाती मला लय आवडती बघा. मला भाजी नसली ना चालन, पण केळ चपाती मला लय आवडती. माय अहो काय केलंय बाया पुरीनं, दाखवते तुम्हाला. अहो तेवढ्या भाज्या करतात का हो एकदाच? काय आहे बघू बरं. अहो सोयाबीन सुकी केली वाटतं हो मुलीनं डब्यासाठी, मुलाच्या डब्यासाठी सुकी केली हो सोयाबीन. बया खरंच. आणि मी म्हणते
पोरीनं एकच भाजी केली या केल्यात किंवा भाज्या भरपूर केल्यात हा बघा अशी गलत फॅमिली होऊन जाते आणि मी या बघा मोबाईलमध्येच ओरडणार होते बाई एवढी भाजी कशी काय नुसती कढीच केली आणि भाजी नाही केली हे बघा आता सगळं मी गरम केलेलं आहे एक टाइम बॅटरी ही झाली बघा बॅटरी डाऊन झाली या खराब झाली हो बॅटरी नाही का फुगली आणि तिला लागतात बघा 800-900 रुपये लागतात वाटतं त्या बॅटरीला म्हणून मी म्हणलं बाई असल्या कडकीमध्ये कुठं ग बॅटरी काय आणती राहू दे म्हणलं बाई 4-8 दिवस राहू दे म्हणलं नको आणू म्हणलं उगाच पैशाचं नको वाटोळं गुटोळं करू लय आपल्याला बघा पैशाची गरज आहे हो आणि मी तर हे बघा काहीच बघा हो मला माझं तर कसं आहे मी जे आहे ना त्याच्यातच भागवते बघा आपला नकरा काहीच नाही आहे ठोस चांगली आहे मला वाटलं जरा निबर आहे पण निबर नाही आहे चांगली आहे आणली तेव्हा पुरीला लय ओरडले मी म्हणलं कशाला बाई आणली ग थोडी महागा मोलाची ठोस कडक परी खाल्ली बघा सकाळी मी खाल्ली परी चांगली लागली बघा चांगली लागली चला आता नाही का सगळं येतच नाही हो हे बघा सगळं आलं ना म्हणजे कसं असंच सगळं राहतंय ना मग बघायला लोकांना आपल्या माता बहीण मग लोकांनाच म्हणते हो मी वाईट नका हो मानू तुम्ही माझे आहेत ना हो मी लोकाला नाही म्हणायला पाहिजे माझे आहेत ना तुम्ही सगळे हो मी सगळ्यांना हो माझे जसे माझे भाऊ बन भावजाया भाषेचे लेकरं आपले ते नातरुंडच झाले ना मी सगळ्यांना ह्या बघा माझंच मानते बघा आपले नातरुंड पत्रुंड आपलं सगळंच नाही का माता बहिणी आपले जावई नातू भाषे सगळ्यांना मी एकच मानते बघा माझं तसं काहीच नाही आहे माझा सगळ्यावर जीव आहे सगळ्यावर जीव आहे माझा खरंच तुम्हाला वाटत असेल तसं मी माझं जसं पहिल्याचं मन आहे ना तेच माझं मन आहे आत्तापर्यंत माझं तेच मन आहे बघा तुम्हाला वाटत असन ते पहिल्याचं मन आणि हे मन आत्ता थोडं अलग बदललं असन परी नाही आहो माझं एकच मन आहे जे पहिलं जे होतं ना ते माझं तसंच आहे बघा आत्तापर्यंत माझं बदललं नाही माझं मन बिलकुल नाही बदललं भांडे कोडे आता मी नंतर लावून घेते नीटके नव्हते ना मी एवढ्या दिवस घरी नव्हते मी म्हणून हे बघा जरा भांडे कोडे अलग झाले तर कामाधंद्याला जावं लागतं पुरी सुरीला बिचाऱ्या काय करताना तरी पण ह्या मी नसलं तरी घराचं काम एवढं भारी करतात ना मी आलं ते एवढं घर स्वच्छ होतं तुम्हाला काय सांगायचं माझ्या मुलायनं नशीब माझं भारी एवढ्या मुली मला चांगल्या भेटल्यात माझ्या स्वतःच्या मुलीसारख्याच भेटल्यात हो मी त्यांचं नाव घेते बघा खरंच आणि बरंच आलेत बघा हे मिठाई बरीच आली या कलर दिला नाही हो तिला म्हणून ते ठिपके उडलेले दिसायचे त्या बघा ही मिठाई चांगली मिठाई दिली बघा स्वामी म्हणतात मला पोळी आवडती तुम्ही पोळी का नाही करत स्वामीला किती राग येते बरं आपण पोळी नाही करत स्वामीला किती आवडते हो किती आवडते तर एक सद्गुरू म्हणले तर स्वामी तुम्हाला पोळी का आवडती तो स्वामी म्हणले अरे पोळी मला अशी आवडती ना की त्याच्यात डाळ असते गुळ असतो त्याला उकडून घेतो त्याचं येळवणी काढतो त्याची आमटी बनवतो आमटी किती सुंदर लागते खायला मस्त लागते टेस्टी लागते किती चांगली लागते आमटी आणि मग का नाही पोळी आवडणार आणि पोळीला मग पोळी केली तर त्याच्यात डाळ असतं गुळ असतं इलायची असते सूट असते बडीशेप असते अरे म्हणून मला आवडती पुरणपोळी मला काय विचारतो तू सारखं पुरणपोळी का आवडती आपले स्वामी बोलतात बघा ना वापस विचारायचं जाऊ नका हो स्वामीला मग लय राग येतो या
नुसतं विचारल्यावर. आणि आवडते किंवा आपल्याला पण किती आवडते, आवडते ना आपल्याला पण. बंद करून हे करते.